नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 4. कर्म ब्रह्मार्पण योग. कर्मयोगाची प्रतिष्ठापना ओव्या आहेत 27 ते 31 आणि गीतेचा श्लोक आहे 3. मनु इक्ष्वाकू पासून हा कर्मयोग राजर्षी परंपरेत चालत आलेला होता. हे इमम राजर्षयो विदुहु या श्रीकृष्ण वचनावरून कळून येतं. हा कर्मयोग खूप कालावधीनंतर लुप्तप्राय झाला. त्याचीच श्रीकृष्णांना पुन्हा स्थापना करायची होती, म्हणून ते या श्लोकात म्हणतात. श्लोक 3. स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं येतदुत्तमम्. तोच हा पुरातन योग, हे सर्व रहस्यातील उत्तम रहस्य म्हणून मी आज तुला सांगितलं आहे, कारण तू माझा भक्त व सखा आहेस. तोची हा आजी आता तुझ प्रती कोणती सुता, सांगितला आम्ही तत्वता भ्रांती न करी. तोच हा योग अर्जुना, आम्ही तुला आज खरोखर सांगितला, याविषयी संशय घेऊ नकोस. हे जीवीचे निज गुज परी केवी राखो तुझ, जे पढीयसी तू मज म्हणून या. हा योग म्हणजे माझ्या जीवाची अगदी गुप्त गोष्ट आहे, पण ती तुझ्यापासून कशी चोरून ठेवू, कारण तू माझा अगदी लाडका आहेस. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रेयीची चितकळा धनुर्धरा. अर्जुना, तू प्रेमाचा पुतळा आहेस, भक्तीचा जिव्हाळा आहेस व सख्यत्वाची जीवनकला आहेस. तू अनुसंगाचा ठावो, आता तुझं काय वंचू जावो, जरी संग्रामारूढ आहो जाहलो आम्ही. अर्जुना, तू निकट संबंधांचे ठिकाण आहेस, म्हणजेच तुझा व माझा संबंध अगदी निकटचा आहे. यावेळी तुझी फसवणूक कशी करावी, जरी आम्ही युद्धाला सज्ज झालो आहो तरी नावे कहे सहावे, गाजा बज्जही न धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. तरी क्षणभर ते बाजूला ठेवून या गडबडीचाही विचार मनात न आणता प्रथम तुझे अज्ञान घालवून टाकले पाहिजे. श्रीकृष्णाने कर्मयोगाची परंपरा राजर्षींमध्ये कशी चालत आलेली होती ते पहिल्या 2 श्लोकात सांगितलं. खूप काळ लोटल्यामुळं हा कर्मयोगाचा मार्ग लुप्त झाला होता. तोच श्रीकृष्णांना पुनरुज्जीवित करायचा होता. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत की तू माझा सखा व भक्त असल्यामुळं हाच पुरातन कर्मयोग आज तुला सांगत आहे. पुढे त्यांनी एक पुस्ती जोडली आहे की कर्मयोग हे माझे उत्कृष्ट रहस्य आहे किंवा मंत्रोपदेश आहे. आता स्वतः भगवंतानीच कर्मयोग मी तुला सांगत आहे व ते उत्कृष्ट रहस्य आहे असं म्हटलं असल्यामुळं खरं तर गीतेत कर्मयोग सांगितला की कर्मसन्यास सांगितला या चर्चेला अर्थच राहत नाही. पूर्वापार राजर्षींमध्ये चालत आलेला कर्मयोग मी तुला सांगत आहे हे स्वतः भगवंतानीच म्हटलेलं आहे. गीतेच्या काळात दशोपनिषदांची परंपरा रूढ झालेली होती. त्या दशोपनिषदातीलच रहस्य त्यांना सांगायचं असतं तर त्यांना हा गीता प्रपंच करण्याचे काही कारणच नव्हतं. त्यांनी स्पष्टच म्हटले आहे की दीर्घकालापर्यंत लोप पावलेला हा कर्मयोग मी तुला सांगत आहे. उपनिषदांची परंपरा तर गीताकाली जोमाने चालू होती, लोप पावलेली नव्हती. काही थोडे उल्लेख वगळता उपनिषदांनी प्रामुख्याने संन्यास मार्ग सांगितलेला आहे. तसंच भगवंतांनी याला रहस्य असं म्हटलेलं आहे. अर्थातच ते उपनिषदाहून वेगळं असलं पाहिजे. ते कर्मयोगाचे रहस्यच श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगायचं होतं. ती परंपरा त्यांनी गीतेच्या रूपाने पुन्हा प्रकट केली. श्रीकृष्णांनी येथे जी कर्मयोगाची परंपरा सांगितली ती महाभारतात शांती पर्वामध्ये नारायणीयोपाख्यानात सांगितलेली आहे. तेथे या उपदेशाला सात्वत धर्म अथवा भागवत धर्म असं म्हटलेलं आहे. आणि युद्धप्रसंगी हाच उपदेश भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केला असं वैशंपायनाने जन्मेजयला सांगितलेलं आहे. समुपोढेष्वनिकेषु कुरु पांडवयोर मृधे अर्जुने विमनस्केच गीता भगवता स्वयं. वैशंपायन म्हणतो, राजन, ज्यावेळी कौरव व पांडवांच्या सेना युद्धासाठी समोरासमोर उभ्या ठाकल्या होत्या त्यावेळी अर्जुन विमनस्क झाला होता, म्हणून भगवान श्रीकृष्णांनी स्वतः त्याला उपदेश केला होता. याचा अर्थ स्पष्ट आहे की भगवंतांनी अर्जुनाला कर्मयोगाचा उपदेश केला होता. ज्ञानदेवानीही तसंच मानलेलं आहे. शंकराचार्यांनी मात्र ज्ञानयोग असा अर्थ केलेला आहे.
ज्ञानदेवाने तेच म्हटले आहे की भगवंताने तो कर्मयोगच अर्जुनाला सांगितला. भगवंतांनी ज्याला गुप्त रहस्य म्हटलेलं आहे त्याला ज्ञानदेवाने जीवीचे निजगुज असं म्हटलेलं आहे. ज्ञानदेवांनी श्रीकृष्णांशी अर्जुनाचे भावबंध या ओव्यातून व्यक्त केलेले आहेत. जे पढियेसी तू मज, तू माझा आवडता आहेस असे स्वतः श्रीकृष्ण म्हणत आहेत. मूळ गीतेत जे म्हटलेले आहे की भक्तोसी मे सखा चेती या पदांचा भावोत्कट विस्तार ज्ञानदेवाने केलेला आहे व तो श्रीकृष्ण अर्जुन यांच्या प्रेमाला साजेसाच आहे. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रेयीची चितकला असं भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत. अर्जुन हा त्यांच्या दृष्टीनं प्रेमाचा पुतळा आहे व भक्तीचे जीवन आहे. तसेच मैत्रेयीची चितकला म्हणजे सख्य भक्तीचा प्राण आहे. सख्य भक्ती कशी करावी ते अर्जुनाकडून शिकावं. असं दोघांमध्ये सौहार्द असल्यामुळं श्रीकृष्ण अर्जुनाचा कोणताही शब्द खाली पडू देत नाहीत. म्हणून भगवंत म्हणतात की वास्तविक युद्धासारखा प्रसंग म्हणजे अशा प्रकारच्या उपदेशाला अनुचित स्थान, पण श्रीकृष्ण अर्जुनांच्या प्रेमाला कोणतेही स्थळ आड येत नाही. त्यामुळे हा प्रसंग युद्धाचा जरी असला तरी सुद्धा तो बाजूला ठेवून आधी मी तुझे अज्ञान दूर करीन असे श्रीकृष्ण म्हणत आहेत. ज्ञानदेवांनी त्या दोघांचे प्रेम पुढे अनेक ठिकाणी उत्कटपणे वर्णन केलेले आहे. श्रीकृष्णांकडून ही कर्मयोगाची परंपरा ऐकल्यावर अर्जुनाच्या मनात शंका उद्भवली की तो विवस्वान किती पूर्वी होऊन गेला व श्रीकृष्ण तर आताच्या काळातले आहेत. तेव्हा श्रीकृष्णांनीच विवस्वानाला हा कर्मयोग सांगितला, यावर विश्वास कसा ठेवावा? तीच शंका अर्जुन पुढे श्रीकृष्णांना बोलून दाखवणार आहे. तो भाग आपण उद्या पाहू.